नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत की कॉन्टेंट जेव्हा आपण ब्रँड म्हणून सोशल मीडियावरती टाकतो त्यावेळेस ब्रँडची गर्दी किती होते, कॉन्टेंटची गर्दी किती होते. तर या केसमध्ये आता एक एक्झाम्पल आपण पाहूया की भरधाव ट्रॅफिक असेल तर त्याच्यामध्ये मी जे काय बोलतोय ते तुम्हाला कितपत ऐकू येत आहे ते तुम्ही मला सांगा. तर जर अशा आवाजामध्ये तुमचं ब्रँडचं मेसेज पोचवायचं असेल तर भरधाव रस्त्यावरती माझं हे प्रोडक्ट आहे, माझी ही सर्विस आहे किंवा माझ्या ब्रँडचं असं कौतुक आहे तसं कौतुक आहे असं जर तुम्ही भर रस्त्यात ओरडलात तर येणारी जाणारी वाहनं जी आहेत ती तुम्हाला पास करून जातात. शिवाय एखादं कोणीतरी ऐकत जरी असेल तरीसुद्धा इतका आवाज, इतका गोंगाट याच्यामुळे तुमचा जो मेसेज आहे, तुमच्या ब्रँडचा जो मेसेज आहे हा लोकांपर्यंत पोचणार नाही. तुमच्या कस्टमरपर्यंत हा जर पोचला नाही तर मग या गोंधळामध्ये असा मेसेज पाठवण्यात काहीच उपयोग नाही. तर तुम्ही पाहिलं असेल की मी जे आत्ता बोलत होतो की तुमच्या प्रोडक्ट्सची, सर्व्हिसेसची माहिती तुम्ही जेव्हा देता त्यावेळेस जर का गर्दी असेल रस्त्यावरती किंवा सोशल मीडियावरती जेव्हा खूप सारं कॉन्टेंट शेअर होत असतं तर त्यावेळेस नेमकं आपल्याला काय म्हणायचं आहे हे लोकांच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे मग दोन ऑप्शन समोर येतात की कमी ट्रॅफिक असलेल्या ठिकाणी आपण बोललो तर ऐकू येईल का. तर हा एक अप्रोच जरी झाला तरी दुसरा अप्रोच ह्याच्यामध्ये असा आहे की आपलं कॉन्टेंट किती क्लिअर आहे किंवा आपलं कॉन्टेंट किती वेगळं आहे या दृष्टीने जर विचार झाला तर मग गर्दीतसुद्धा आपल्या कॉन्टेंटची दखल घेतली जाईल आणि तेच प्रत्येक ब्रँडसाठी इम्पॉर्टंट असतं. आता जेव्हा आपण कॉन्टेंट डिझाईन करतो एखाद्या ब्रँडसाठी त्यावेळेस फक्त प्रोडक्टविषयीची माहिती किंवा सर्व्हिसेसविषयीची माहिती जर का आपण टाकत राहिलो तर ती खूप बोरिंग असते. म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन त्याच्यातनं आपल्या ऑडियन्सला काही मिळणार नाही. असं जाणवू शकतं की फक्त हा ब्रँड इथे विकायला आलेला आहे. तर ते न करता आपल्याला आपल्या ब्रँडचं वेगळेपण जे आहे किंवा प्रोडक्टचं वेगळेपण आहे हे सांगणं जास्त गरजेचं असतं. आता तुम्ही जेव्हा एखादं कॅम्पेन डिझाईन करता तर त्या कॅम्पेनमधनं आपल्याला ही विजिबिलिटी किंवा हे ब्रँडचं वेगळेपण हे जास्त प्रकर्षाने आपण मांडू शकतो. उदाहरणार्थ तुम्ही जे प्रोडक्ट विकताय किंवा जी सर्व्हिस विकताय त्याच्या अराउंडच्या ज्या गोष्टी आहेत ज्या लोकांना आवडू शकतील त्या मेन्शन करणं किंवा त्याच्यावरती कॉन्टेंट बनवणं, व्हिडिओ बनवणं या गोष्टींमुळे तुमचा ब्रँड लक्षात राहू शकतो. आता आपण एक साधं उदाहरण घेऊ की समजा तुमचं रेस्टॉरंट आहे तर रेस्टॉरंटमध्ये फक्त रेसिपीजचे आणि डिशेसचे फोटो टाकून ते तर सगळेच ब्रँड्स करतात. मग आपल्या रेस्टॉरंटमध्ये लोकांनी यावं आणि खूप वेळ बसावं आणि शिवाय ऑर्डरही करावी हा जर का आपला फोकस असेल तर मग इतर गोष्टी आपल्याला काय काय टाकता येतील याचा विचार करणं गरजेचं आहे. इथे दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण आपल्या रेस्टॉरंट विषयीची माहिती लोकांना देतो आहोत तर त्यावेळेस ॲज अ ब्रँड प्रत्येक कम्युनिटी मेंबर म्हणजे आपले जे फॉलोअर्स आहेत यांना आपले पण वाटलं पाहिजे. त्यांनी होतं असं की ते सुद्धा बरंच कॉन्टेंट शेअर करतात. म्हणजे रेस्टॉरंटमध्ये येऊन बसले की आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी असतील किंवा सर्व्हिस स्टाफ असेल त्यांच्याशी बोलणं, गप्पा होत असतील तर एक चांगली कम्युनिटी डेव्हलप व्हायला लागते. आणि मग ते सुद्धा आपल्या मित्रांना, मैत्रिणींना ह्या जागेविषयी सांगायला मागे पुढे पाहत नाहीत. कारण त्यांना तिथे मजा येत असते आणि मग आपल्या मित्रांनी सुद्धा तिथे यावं आणि एकत्र मिळून आपण टाइमपास करावा, काम करावं किंवा चांगला वेळ घालवावा यासाठी ते आग्रह धरतात आणि मग तुमच्या रेस्टॉरंटमध्ये हळूहळू गर्दी वाढायला सुरुवात होते. पण हेच जर का आपण फक्त रेसिपीजचे फोटो टाकले किंवा फूड फोटोग्राफी एखाद्या फोटोग्राफरकडनं करून घेतली आणि फक्त डिस्काउंट म्हणा किंवा तुम्ही इथे या आणि खा या टाईपमधलं कॉन्टेंट जर का टाकत गेलो तर मग आपल्यात आणि इतर रेस्टॉरंटमध्ये कॉन्टेंटच्या दृष्टीने फारसा फरक पडत नाही. आणि मग रिकॉल व्हॅल्यू सुद्धा जी आहे की अरे आपण आता मित्रांसोबत जायचं तर कुठल्या रेस्टॉरंटला जाऊया
किंवा रोज आपल्याला एका ठिकाणी कॉफी जर प्यायची असेल तर आपण कुठल्या रेस्टॉरंटला जाऊया, हॉटेलला जाऊया, कॅफेला जाऊया, याच्यावरती विचार घडणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने तुमचं कॉन्टेंट प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आता हा एपिसोड सुद्धा मी 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने रेकॉर्ड केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईजही येत असेल आणि मुद्दाम कारण म्हणजे त्याचं कारणच ते होतं की स्टुडिओ मधला आवाज हा कंपल्सरी चांगला येतो, वेगळा येतो, कारण तिथे आपण एकटेच असतो. पण जेव्हा तुम्ही ब्रँडचा विचार करता त्यावेळेस आपण सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती आपण एकटे नाही आहोत. इतर ब्रँड्स सुद्धा असणार आहेत, तेही कॉन्टेंट टाकणार आहेत. तर त्यांच्याबरोबर आपली कॉम्पिटिशन तर आहेच, पण आपली कॉम्पिटिशन एकटं राहून किल होणार आहे असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे रिकाम्या खोलीमध्ये आपण एकटेच असताना जे आपण बोलतोय ते इतर लोकांपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उभं राहूनच कॉन्टेंट शेअर करायला लागणार आहे. फक्त रस्त्यावरची गर्दी ही आपण समूह मॅनेज नाही करू शकत, पण आपल्या कॉन्टेंटची उंची आपण चांगली गाठू शकतो आणि त्यामुळे हे कॉन्टेंट लोकांपर्यंत कसं चांगलं पोहोचेल याची जबाबदारी आपण घेऊ शकतो. आणि प्रत्येक ऑन्टरप्रिनरला किंवा स्टार्टअप फाउंडरला माझं सांगणं आहे की या कॉन्टेंट शेअरिंग विषयी महिन्यातनं एकदा थोडासा विचार करणं, वेगळा विचार करणं, नवीन नवीन गोष्टी ट्राय आउट करणं, टेस्ट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तरच आपण गर्दीमध्ये शाईन होऊ शकू. नाहीतर मग मगाशी तुम्ही जसं ऐकलं तसं भरधाव गाड्या तुम्हाला ओव्हरटेक करतील, तुमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि पर्यायाने तुमचा बिझनेस ग्रो होणार नाही. अशाच एका नवीन टॉपिकवरती आपण भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही सल्ला हवा असेल तर मला सोहम एस या माझ्या इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा लिंक्डइनवरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता किंवा अगदी ईमेल आय डी सुद्धा मी इथे दिलेला आहे. तिथे तुम्ही मला मेल करून काही गोष्टी विचारू शकता आणि तुमच्या स्टार्टअपची स्टोरी चांगली असेल यात वादच नाही आणि ती मला ऐकायला आवडेल आणि आपण कधीतरी पॉडकास्टवरती सुद्धा त्याच्यावर चर्चा करू. या आशेवर आपला आजचा एपिसोड संपवतो. आपण भेटूया पुढच्या मंगळवारी, मंगळवार मार्केटिंगमध्ये. धन्यवाद.